नमस्कार. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्या चॅनलला आम्ही शुभेच्छा देतो, कारण आपल्या चॅनलला पूर्ण महाराष्ट्रातून लाखो लोक पाहतात। आणि आज मुरुड रेल्वे स्थानकावरती आम्ही उभे आहोत। रेल्वे थांबा संघर्ष समिती मुरुडच्या वतीनं 15 ऑगस्ट 2025 रोजी एक जन आंदोलनाची हाक दिली होती। विषय असा होता की मुरुड रेल्वे स्थानकावरती 2008 पूर्वी सर्व गाड्या थांबत होत्या। या ट्रॅकवरून जो बाजूचा ट्रॅक आहे, ह्या ठिकाणी प्लॅटफॉर्मच्या बाजूला 3 ट्रॅक होत्या। नॅरो गेज होती तेव्हा रेल्वे। त्यानंतर जेव्हा नॅरो गेजचं ब्रॉडगेज मध्ये रूपांतर झालं तेव्हा 3 ट्रॅकच्या ऐवजी 1 ट्रॅक त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी धावणाऱ्या सर्व गाड्या त्या ठिकाणी त्यानंतर बंद झाल्या। म्हणून आम्ही एक आंदोलनाची हाक दिली होती। विषय असा होता, मुरुड रेल्वे स्टेशनवरती सर्व गाड्या थांबाव्या आणि अद्ययावत दर्जाचं असं बी दर्जाचं रेल्वे स्टेशन व्हावं, जेणेकरून ह्या स्टेशनवरून धावणाऱ्या सर्व गाड्या थांबतील। महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मुरुडचं जर भौगोलिक ठिकाण जर पाहिलं तर मुरुडचं वैशिष्ट्य असं की ह्या मुरुड शहरातून एक राष्ट्रीय महामार्गाने एक राज्यमार्ग गेलेला आहे आणि मुरुड लातूर तालुक्यातील असून एक मोठ्या प्रमाणाची बाजारपेठ या ठिकाणी आहे। जनावरांची भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि मुरुडच्या बाजूला लातूर जिल्ह्यातले 2 तालुके लातूर आणि औसा, धाराशिव जिल्ह्यातले 2 तालुके धाराशिव आणि कळंब, त्यासोबत बीड जिल्ह्यातले 2 तालुके केज आणि अंबेजोगाई, जवळपास मुरुडच्या पंचक्रोशीतील 150 ते 200 गावातील लाखो नागरिकांना जे रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी हे मुरुड हे मध्यवर्ती स्टेशन असल्यामुळं ही प्रवाशांची सोय व्हावी ह्यासाठी जे आपण जन आंदोलन पुकारलं आणि प्रतिकात्मक झेंडावंदन केला, त्याचा फायदा असा झाला की रेल्वे प्रशासन सकारात्मक असल्यानं रेल्वे प्रशासनानं पुण्याला जाणाऱ्या मुंबईला जाणाऱ्या गाड्याचा थांबा दिला। त्यासोबतच दिवाळीची गिफ्ट दिली। मुरुडून थेट तिरुपतीला गाडी त्यांनी दिलेली आहेत, म्हणून आम्ही या ठिकाणी समाधानी आहेत, पण आम्ही अल्प समाधानी आहेत। आमची न्याय मागणी अशी आहे की परिपूर्ण दर्जाचं बी ग्रेडचं स्टेशन लवकरात लवकर मंजूर व्हावं, जे की 47 कोटीचा प्रस्ताव पाठवलेला आहे, विभागीय रेल्वे बोर्डाकडे पाठवलाय, तो प्रस्ताव मंजूर व्हावा आणि काम सुरुवात व्हावं। त्यासोबतच सर्व गाड्यांना थांबा मिळावा। रेल्वे थांबा संघर्ष समितीचा लढा तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत अद्ययावत दर्जाचं परिपूर्ण स्टेशन या ठिकाणी होईल आणि सर्व गाड्यांना थांबा मिळेल। आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा मुरुड आणि पंचक्रोशीतील 150 ते 200 गावातील लाखो नागरिकांना एवढंच नम्र असं विनंती करतो की आपण प्रवास करत असताना मुरुड रेल्वे स्टेशनहून तिकीट काढावं आणि येताना देखील मुरुड रेल्वे स्टेशनचंच तिकीट काढावं, जेणेकरून जास्तीत जास्त प्रवास हा रेल्वे स्थानकावरून होईल आणि रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या आपल्या ज्या न्याय मागण्या त्या न्याय मागण्या मंजूर होतील, एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो। धन्यवाद। पूर्ण नाव तुमचं काय? कल्याण केशव शितुळे। आता कुठे निघाला तुम्ही? पुण्याला का? ह्याच्या अगोदर कसा आला होता तुम्ही? ट्रॅव्हल्स आता किती तिकीट पडलं होतं? 1200 1400 आता किती पडले होता तुम्हाला? 120 रुपये। म्हणजे कोणतं फायदेशीर आहे तुम्हाला? ट्रेन फायदेशीर आहे का तुम्हाला? किती जवळ पडते तुम्हाला इथून? आता आम्हाला 35-40 किलोमीटर। धाराशिव जिल्ह्यात लासोना नाव सांगा तुमचं? दीपक पवार। तुम्ही कुठे चालला आता? पुण्याला। त्याच्या अगोदर कशाने आलता तुम्ही? ट्रॅव्हल्स। किती रुपये तिकीट पडलं होतं? 1200। आता काय वाटतं इथून रेल्वेने जाताना तुम्हाला? 120 रुपये जाते। 120 रुपयामध्ये आराम खाऊन पिऊन निवांत, टेन्शन कंटिन्यू चालू पाहिजे ना? आपलं मत काय? आपल्याला काय वाटतं आता याच्या पुढे रेग्युलर गाडी अशी चालू राहावी का मध्येच बंद केली? रेग्युलर चालू राहावी ना। येताना तुमचं बाकीच्यांना काय आवाहन करताल तुम्ही येणाऱ्या तुमच्या प्रवाशांना किंवा तुमच्या गावाल्यांना की सांगा बा मुरुड जवळ चला तिकीट कमी आहे? माझा धाराशिव तालुका आहे, जिल्हा आहे धाराशिव। तर ह्या पंचक्रोशीत मुरुड असा एक गाव आहे, इथून आपणाला महाराष्ट्रातून राजधानीला जी जायची व्यवस्था आहे ही व्यवस्थित आहे। म्हणजे ट्रॅव्हल्सनं जर आज ट्रॅव्हलिंग करायची झाली तर 2021 रुपये खर्च आहे आणि ह्यानं जनरल म्हणजे रेल्वेनं जर करायचं झालं तर 500-600 रुपयामध्ये। हे जनरल सामान्य नागरिकांसाठी आज सुविधा चांगली आहे, पण इथं थांबा न दिल्यामुळे हे गैरसोय होती। आता इथून आता कुठे निघाला होता तुम्ही? मी मुंबईला निघाला। त्याच्या आज येताना तुम्ही कशात आला होता? मी ट्रॅव्हल्स मध्ये आलो। ट्रॅव्हल्स मध्ये किती तिकीट पडले येताना? येताना 2000 रुपये मला पडले। आता जाताना 2200 रुपये तिकीट। आजची बुकिंग आहे, ट्रॅव्हल्सचीच आहे का? हा, पण आज मी इथं थांबा केलाय म्हणजे इथं थांबली एक गाडी थांबल्या। तुम्हाला माहित नव्हतं याच्या अगोदर इथे थांबा म्हणून? नाही, नव्हती, म्हणून आज मी फक्त ह्याच्यावर मेसेज बघितला, त्याच्यामुळे मी आज ह्या गाडीला थांबलेलो आहे। आज जनरल आहे, पण सर्वसामान्य नागरिकांसाठी ही गाडी फायदेशीर आहे का? तर सर्वसामान्याचे
आपल्या राजधानीमध्ये कामं असतात, म्हणजे गोरगरिबाचे सगळ्याचे जावं लागतं, त्यासाठी ही गाडी. मी मुरुडचा रहिवासी आहे. मुरुड थांबाई केल्यामुळं लोकांची सोय झालेली आहे. त्यामुळं लातूरला येणारे लोक त्यांची सोय एकदम चांगली झालेली आहे. पहिले कशाला आलो तुम्ही? मी बसनं आलो मग पुण्यावरून. किती तिकीट पडलं? 1000 रुपये तिकीट पडलं. 1000 रुपये तिकीट. हां, नाही म्हणजे काय सांगायचं तात्पर्य एवढे मुरुडातील लोकांनी सहकार्य केलं की कित्येक वर्षांनी लोक ह्याला लातूरला उतारायचे, लातूरून इथे यायचे. लोकांची गैरसोय होत होती, लोकांचा वेळ जात होता, यायचा आणि जायचा 2 टायम वेळ जायचा. आणि रेल्वेला पूर्वीपासून इथं थांबवता, जी रेल्वे थांबावी. आणि इथल्या लोकांची 40,000 लोक इथं मुरुड लोकसंख्या आहे, 40,000वर. पण लोकांची गैरसोय लातूरला जायचे, लातूरून इथे यायचे आणि लातूरून बसलं की लातूरला जावं लागायचं. त्यामुळे इथं झालेल्या लोकांची गैरसोय झालेली होती, ती पूर्ण झालेली आहे. आणि मुरुडवाशाने इथे संघर्ष केल्यामुळं लोकांची सोय झाली. त्यामुळे मला असं वाटतं मनपूर्ण लोकांची शुभेच्छा द्याव्या आणि चांगल्या प्रकारे यांना पाठिंबा द्यावे सगळ्या गावांनी. आणि अजून सांगायचं तात्पर्य की मुरुडला रिझर्वेशन द्यावं. कोटा जे आहे मुरुडला, जे मुंबईहून लोक येतात की इथून बसतात, त्यांना रिझर्वेशन कोटा द्यावा सेपरेट, असं आहे. एवढी मागणी आहे माझी. आणि सर्व जे गाड्या आहेत मुंबईहून धावणाऱ्या, ते मुरुडला थांबा द्यावा, एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद. Yes,